बोट्यो आंघोळ आंघोळ करून मी चाललो हनुमानवर. कशासाठी? तमल रोहितचा फोन आलता की आज नांदुरात येणार आहे कंगना रनावत. आणि मी याच्या पहिले हा गाडी तर पहिलेच रेडी होता. याला म्हटलं टाइमपास नको करू, लवकर चाल. आणि बस स्टॉपवर पोहोचत नाही हे गर्दी पाहून तर माझा एक ज्यूस धापला बा. याला म्हटलं एक काम कर, युटर्न मार, हनुमानवर जाऊन आपण चाय वाय पिऊ. आणि हनुमानवर आम्ही पोहोचत नाही तर कंगना रनावत पहिलेच तरी येऊन उभे होते बा. मग काय आवडतो आम्ही डायरेक्ट काढला मोबाईल आणि गेलो ना व्हिडिओ काढायला. आणि नांदुराची पुरी पब्लिक तर बस स्टॉपवर वाट पाहू राहिली ती. आणि आमची भेट तर डायरेक्ट हनुमान समोर एकदम इझिली होऊन गेली. आणि 2 मिनिटाची गोड भेट होत नाही तर मॅडम त्याच्या रस्त्याने निघल्या. पण आमचं काय मन भरते का भाऊ? मग काढली ना आम्ही आमची एक्सेस आणि चाललो आम्ही. काकाली घेतलं भाऊ सोबत. मग आणि रस्त्यात भेटला भाऊ आज. त्याला म्हटलं चाल रे पोर आपल्या सोबत. आणि अटी येतो तर पब्लिक रे बा डायरेक्ट डबल जेल होती. मग काय रोहित म्हणे अटी काय आपला बजेट बसत नाही, आपण एक काम करू 90 शाळेच्या गल्लीतून जाऊन डायरेक्ट समोरून भेट घेऊ भाऊ. मग आलो भाऊ डबल. मग रोहित म्हणे बा माझ्याकडे पाहिलं. म्हटलं तुझ्याकडे कशाला पाहिजे रे बा? म्हटलं माझ्याकडे पाहिजे ना. तो म्हणे नाही म्हणे माझ्याकडेच पाहिलं म्हणे. तुझ्याकडे कशाला पाहिजे म्हणे? मी चिकना दिसू आलो म्हणे, एकदम टकाटक रेडी होऊन आलो म्हणे, माझ्याकडेच पाहिलं म्हणे. मग तेवढ्यात आद्या आला बा. मग आद्या म्हणे भाऊ आता कसं करता? म्हटलं एक काम करू आपण, आपल्या टू व्हीलरवर काही बजेट बसत नाही, एक काम करू टू व्हीलर देऊ लावून आणि आपण 4 व्हीलर घेऊन चालले जाऊ डायरेक्ट आता. आणि झालटे बाजून एक सांगतो होती मग काय बसलो